2च दिवसांपूर्वी मधमाशांच्या हल्ल्यात 2 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यानंतर आज पुन्हा मधमाशांचा हल्ला झाला। कागल-सांगाव रोडवरील अलका शेती फार्म परिसरात घडलेल्या घटनेमध्ये एका घोड्याचा मृत्यू झाला, तर 2 महिलांसह 8 ते 9 जण किरकोळ जखमी झाले। मधमाशांच्या हल्ल्यामुळे कागल तालुक्यात भीतीचं वातावरण आहे। कागल-सांगाव रोडवरील अलका शेती फार्म परिसरात ऊस तोडणीचं काम सुरू आहे। त्यावेळी सचिन सोनुले आपल्या कुटुंबातील सदस्यांसह ऊसाचा वाडा आणण्यासाठी गेले होते। त्यांनी छकड्याचा घोडा शेतातील बांधावर बांधला होता। ऊस तोडणी मजुरांसह सचिन ऊस तोडण्याचं काम करत होते। अचानक ऊसाच्या फडातून मधमाशांचा एक थवा बाहेर आला, त्यामुळे ऊस तोडणी मजुरांसह सर्वजण अक्षरशः पळत सुटले। आक्रमक मधमाशांनी बांधावर बांधलेल्या घोड्यावर हल्ला केला। मधमाशांच्या हल्ल्यात तो घोडा गंभीर जखमी झाला। शिवाय सचिन सोनुले यांच्यासह 2 महिला आणि ऊस तोडणी मजूर अशा 8 ते 9 जणांचा मधमाशांनी चावा घेतला। जखमी घोड्यावर खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले, पण तासाभरात घोड्याचा मृत्यू झाला, तर अन्य जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले। आज सकाळी 10 वाजता घडलेल्या या घटनेमुळे कागल तालुक्यात भीतीचं वातावरण आहे।